स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आपल्यासोबत आहेत. त्यांनी शेतकऱ्यांच्या काही प्रश्नांवर सरकारकडे मागण्या केल्या आहेत. सर, नेमकं काय सरकारकडे आपण मागण्या केल्या आहेत? गेल्या 15 दिवसामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये अवकाळी पाऊस, गारपीट, वादळ झालेला आहे. केळी असतील, त्याचबरोबर फळपिकं असतील, त्यांचं भाजीपाला असेल मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. आंब्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. तेव्हा पंचनामे व्हायला पाहिजेत, शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. परंतु दुर्दैवानं पंचनामे होताना दिसत नाहीत, शेतकऱ्यांना दिलासा देताना कोणी दिसत नाही. आणि म्हणून शेतकऱ्यांना हात द्या, शेतकऱ्यांना मदत करा, ही मागणी करण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना भेटायला आलो. आणखी दुसरा कुठला प्रश्न आहे? शक्तीपीठ महामार्गाविषयी. शक्तीपीठ महामार्गाला आमचा विरोध आहे आणि सरकार करणार अशा भूमिकेमध्ये आहे. आम्ही म्हटलं करून दाखवाच, त्यामुळे त्या विषयावर आम्ही आता काय विनंती करत येणार नाही. शक्तीपीठ महामार्गाच्या सर्वे पासून त्या सगळ्या गोष्टीला विरोध करण्यासाठी असहकाराची भूमिका आम्ही घेतली आहे. काम बंद पडलेलं आहे. आम्ही आमच्या शेतामध्ये पाय ठेवून देणार नाही कोणाला. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं सरकारने, त्याविषयी महायुतीच्या नेत्यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलेलं होतं. जाहीरनाम्यामध्ये त्याचं नमूद केलेलं होतं. आता सोयीस्कररित्या ते विसरत आहेत. खरं तर आज इतिहासामध्ये नव्हती एवढी दयनीय परिस्थिती झालेली आहे. स्वतः केंद्र सरकारची आकडेवारी सांगते की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं उत्पन्न हे शेतमजुरापेक्षाही कमी आहे. आता ह्याच्यापेक्षा पुरावा काय पाहिजे? अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला पूर्वपदावर आणायचं असेल तर त्याच्या डोक्यावरचं कर्ज संपवून टाकल्याशिवाय पर्याय नाहीये. आणि त्यामुळं तुम्ही कबूल केलेला आहे, तुम्ही शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा, अशी आमची भूमिका आहे. सध्या महायुतीचे जे मंत्री आहेत ते मंत्री ग्रामीण भागात आले तर आम्ही त्यांना अडवतो. अगदी मुख्यमंत्र्यांनाही सोडलेलं नाही आहे, उपमुख्यमंत्र्यांना सोडलेलं नाही आहे. आम्ही अडवतो, विचारतो, सध्या अडवतोय. जर परिस्थिती सुधारली नाही तर तुडवायला सुद्धा आम्ही कमी करणार नाही. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत, तर त्याबद्दल सरकार आणि बाकीच्या गोष्टीविषयी तुम्ही काय करणार? सरकार शेतकऱ्याची फसवणूक सरकारने केलेल्या, सरकारमधल्या सामील असणाऱ्या प्रत्येक घटक पक्षाने केलेली आहे. याची जाणीव आता किमान शेतकऱ्यांनी सुद्धा ठेवली पाहिजे. महाराष्ट्रातला शेतकरी जरी ठामपणानं उभा राहिला तर यांनी स्थानिक स्वराज्य संस्था विसराव्यात. तर हे होते राजू शेट्टी. त्यांनी सरकारला इशारा दिला आहे, शेतकऱ्यांचा प्रश्न तात्काळ सोडवा, नाहीतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये सरकारच्या सर्व घटक पक्षांना आम्ही धडा शिकवू. कॅमेरा पर्सन शिवाजी काळे सोबत ताजेश काळे, टॉप न्यूज मराठी, मुंबई. चाटे स्कूल प्री प्रायमरी पासूनच करून घेतं फाउंडेशन पक्क करण्याची तयारी. म्हणूनच चाटे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतलीये करिअर मध्ये उंच भरारी. 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या. प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी, बालाजी हॉस्पिटल समोर, खराडी बायपास, पुणे 14. संपर्क क्रमांक 9372619453 किंवा 9372619483 किंवा 9372619484. फाउंडेशन उत्तम, प्रगती सर्वोत्तम. चाटे फाउंडेशन, नो टेन्शन.